हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आज पण ना व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला. शॉर्ट व्हिडिओ बनवले, पण दुसरा व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला. म्हटलं आता गरम आहे का काय डबा कसं ठेवू, म्हटलं आता भाजी बनवत बनवत तुमच्याबरोबर बोलावं. आता मी बनवा लागलेले कारल्याची भाजी. तसं बनवलेला, डब्याला बनवलं, सांडगा बनवला, बटाटा बनवला. मग ते काय संपला, थोडासा सांडगा राहिलाय. तुम्ही कसं बनवताय सांडगा मला बघा, मी दाखवते. मी असं बनवलंय. आई कसं दाखवणार, दिसतंय काय? थोडंसं दिसलं. पातेल्यात थोडासाच उरलाय. अजून माझे डबे आहेत दोघांचे. त्या दोघांच्या डब्याला काय द्यायचं हा प्रॉब्लेम आहे. तर फ्रेंड्स, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही जर पुण्यात असाल आणि धायरी परिसरात असाल तर मला ना डबे, म्हणजे मी डबे करते ना, तर कुणाला हवे असेल तर नक्की सांगा. आणि तुमच्या ओळखीनं कुणाला जरी पाहिजे असलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघत चला, लाईक करा. आज मला बनवायचा होता मोठा व्हिडिओ. बघा, हे सारखं असं काहीतरी आवाज येतोय का नाही, त्यामुळं मला व्हिडिओच बनवायचं होईना झाले. काय करणार, ह्या आवाजामुळं तर लय प्रॉब्लेम यायला लागलाय. कशाचा आवाज आहे काय कळना झालं. या पुढं काहीतरी बिल्डिंगचं काम चालू आहे, त्यामुळं त्याचा आवाज आहे. तर माझे काही काही व्हिडिओ आहेत का नाही, त्याला चांगला प्रतिसाद दिलाय तुम्ही. आणि काही काही व्हिडिओना कोण बघतच नाही. काय करणार सांगा. कारलं कसं करताय तुम्ही? मला कारलंच अहो, मी UPला असल्यामुळं ना इकडच्या भाज्या मला जमत नाहीत. मी आता बघणार होते यूट्यूबला. मग लक्षात आलं की मला एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. कारण मी 2 दिवस काल पण टाकलेला, काल टाकलेला, आज व्हिडिओच टाकला नाही मोठा. मग कारल्याची भाजी कशी बनवायची? काय डोक्यात टेन्शन असलं ना, काय व्हिडिओ बनवायचं वगैरे होत नाही. ते आईचं एक टेन्शन. काय करणार, रोज उठून, तरी तिला आज फोनच केला नाही. रोज उठून तिचं टेन्शन आहे. 2-2 पोरं असून काय उपयोग नाही. काय उपयोग असल्या पोरांचा खरं सांगा कमेंटमध्ये. पोरं असून काय उपयोग आहे का? मला तर मुलंच नाही ती. त्यामुळं मी तर म्हणते मी निवांत आहे, काय टेन्शन नाही. खायचं प्यायचं, निवांत राहायचं. टेन्शन म्हणजे कसं, म्हणजे ऊन वारा पाऊस सारखं सुख आणि दुःख येणारच की. रोज उठून आपल्याला सुखच पाहिजे म्हणलं कसं होईल? कुणालाच नसतंय तसं, किती पण श्रीमंत असू देत. सुख म्हणजे सुख असं कुणालाच नसतंय. त्यामुळं प्रत्येकाला सुख दुःख सगळं आहे. त्यामुळं लई पण टेन्शन घ्यायचं नाही कुणाचं. मला आता टेन्शन मीच सांगायला लागले तुम्हाला घ्यायचं नाही म्हणून. खरं मला येते टेन्शन, काय करायचं सांगा. आता भाजी बनवायची कधी आणि कधी आवरायचं माझं? 7 वाजल्यात. खरं बाकीचं झालंय, डाळ झाल्या, भात झालाय, भाजी आणि चपात्या राहिल्यात. दररोज तेच 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 काम करायचं. खरं मला स्वयंपाक करायला ना आवड आहे. मला एखाद्याला जर समजा आपण म्हणजे आवडीनं खात असतील तर बनवून द्यायचं मला, म्हणजे त्याच्यात काय म्हणतात, इंटरेस्ट आहे, आवड आहे. त्यामुळं मी हे स्वयंपाकाचं काम उत्तमरित्या करू शकते असं वाटते. कधीतरी खाऊन बघा. त्याच्यासाठी तुम्हाला धायरीला यायला लागेल. मस्त असं डाळ भात, रोज डाळ नाही, काहीतरी वांग वगैरे बनवते. खरं काल वांगीच नव्हती. आमच्या इथं भाजीवाला टेम्पो येतोय ना, मग टेम्पोतनं घेते. भाजी आणायला कुठं जाणार ना.
येतो इथं टेम्पो, खरं जरा रस्त्यावर जायला लागते. माझी ती रूम होती त्या समोरच येत होता. आता कसं झालंय, ह्या रूममध्ये ना लांब पडते जरा, रोडवर येतात भाजीवाले, मला मग तिकडं जायला लागते आणायला. मला बघायचं होतं ते राहिलंच नाही. आता मी एवढं हे करते, आधी कट करून घेते कारलं. त्यातली बी सगळे काढून घेतलेत मी, बघा मोकळं करून घेतले. आणि सगळ्यांच्या पद्धती बनवायच्या वेगळ्या असते त्या, माझी तर पद्धत लईच वेगळी आहे. खरं आता मला माझ्या पद्धतीनं बनवायचं नाही आहे, कारण लोकांना डबे द्यायचे आहेत. मी काय, माझं मी एकटी कसं पण खाऊ शकते, आहे की नाही. आपण आपलं घरात कसं पण खातोय ना, पण डबे द्यायचे आहेत त्यामुळे मला तेवढी काळजी घ्यावी लागते दुसऱ्यांच्या पोटाची, आहे की नाही. नाही बाबा, कुणाला एखादा आपल्यामुळं उपाशी राहू नये हीच एवढी इच्छा असते. कारण माझी जर भाजी चांगली नाही बनली तर ते बिचारा उपाशीच राहणार का नाही सांगा. खरोखर लई टेन्शन येते तसं, कसं बनल असं वाटते. अजूनपर्यंत तर कोणाची तक्रार नाही तशी, आवडतात सगळ्यांना. कधी तर चुकणार, पण असं नाही. ते पण कसं मीठ कमी होतंय किंवा चटणी कमी होते एवढंच होते, बाकी काय चुकत नाही. मीठ वगैरे कमी पडलं तर काय वरण टाकून खात्यात, मग काय नाही एवढं. ते पण कधी तर एकदाच भाजी केली ती मेथीची, त्यात मीठच जास्त झालं, एकदाच झालं. जास्त झाल्यावर उपयोग नाही ना, म्हणून कमीच टाकते मी. कारण कमी झालं तर टाकून तर खाता येते, जास्त झाल्यावर काढता येते काय सांगा, अवघड होते. माझी स्टोरी सांगायला आहे का नाही, कसं आता इथं कसं झालंय, वेळच मिळत नाही मला. मी माझी स्टोरी सांगणार होते परवा, वेळ नाही. आणि कसं आहे, माझ्या स्टोरीला इतकं जास्त व्ह्यूज पण आल्या नाही त्या, का कुणास ठाऊक. चला, मी तुम्हाला ना आज एक गोष्ट सांगते. कधी आपण ना कुणालाच कमी समजायचं नाही. काय झालं माहिती आहे काय, एकदा एक असंच आजोबा आले आणि ते म्हणजे असं काहीतरी खायला भाजी मागत होते. मग मला वाटलं काय, बघितलं तर चांगलं म्हणजे कसं शेतकऱ्याचे कपडे असतात तसं जरा मळलेले वगैरे कपडे होते. असं काय वाटत नव्हते की ते भिकारी आहेत. मग ते स्वतःच म्हटले, मी भिकारी नाही बाळ, खरं आम्ही म्हणजे धनगर आहे. मी म्हटलं, होय आम्ही पण धनगर आहे काका, त्यांना सांगितलं मी, कारण मी पण धनगर आहे ना. मग मला म्हटले काय, मला जरासं म्हणजे भाकरी आहे त्या, कालवण नाही, कालवण माहिती आहे ना, कालवण म्हणतात गावाकडं भाजी. तर मग मी म्हटलं ठीक आहे, मी कालवण आणि भाकरी म्हणजे भाजी भाकरी दोन्ही आणलं. तर मला म्हटले नको नको, मला भाकरी नको म्हटले. आणि मग ते घेऊन गेले आणि मग माझं भांडं आणून द्यायला परत आले भांडं द्यायला. तर त्यांनी ना किटली भरून दूध आणलेलं, चांगलं 2-3 लिटर दूध होतं. मग विचार करा, मी म्हटलं नको नको म्हटलं काका, असं का म्हटलं, भाजीत मी थोडी तर भाजी दिली आणि तेवढ्या बदल्यात एवढं दूध का द्यायला लागलाय. तर नाही म्हटले, मी काही भिकारी नाही म्हटले, मी असं कुणाचं काय खात नाही म्हटले, आणि हे दूध तुला आता म्हणजे ठेवायला लागणार. बघा विचार करा. मी त्यांना फक्त थोडीशी भाजी दिली तर त्यांनी मला इतकं देऊन गेले. आणि ते दूध मी 3-4 दिवस म्हणजे उकळून ठेवत होते, त्याचं दही लावलं, लोणी काढलं, एवढं असं लोणी निघलं. बिचारे खूप चांगलं घट्टमुट्ट घरच्या आहे जर दूध दिलं. तर म्हणजे आता समजा काहीतरी मजबुरी असते ना, आपण बाहेर गेलो आणि काहीच खायला नसलं, पैसे आहेत खिशात, खरं रानात आहे आपण, तिथं काहीच दुकान नाही, त्यावेळी काय करणार, आहे की नाही.
मजबुरी असते माणसाची, मग मागून खायला लागतेच. त्यामुळं ना आपण कुणालाच कमी नाही समजायला पाहिजे. चला, माझे एवढे असे कारले झालेले आहेत. आता मी ना असे चिरलेत बघा कारले, स्लाइस असे केल्यात. मस्त याचं भाजी बनवणार. काय कशी बनवणार आहे मलाच माहीत नाही अजून, त्यामुळं कशी बनते तशी बनवणार. जशी बनल तशी बनल. चला बाय. सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि जुने असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा मला. मला लई गरज आहे हो. काय करायचं बघा, मी एवढ्या ह्याच्यातनं व्हिडिओ बनवते कारण मला गरज आहे. मी आजपर्यंत विचार केला नाही. हे भाड्याचं घर आहे, मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. मला जर माझं जर चॅनल मोनोटाईज झालं, तुमच्या आशीर्वादानं जर मला आहे ना माझं स्वतःचं घर बनवता आलं तर खूप 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 आभार मानेन तुमचे. कारण मला माझं स्वतःचं घर घेणं खूप गरजेचं आहे. आज बघा माझी आई पण अशा अवस्थेत आहे, तर तिला मी इकडं माझ्याकडे आणून ठेवू शकत नाही कारण मीच भाड्यानं आहे आणि तिला कुठं आणून ठेवणार. आणि माझं एकटीचं जीवन जगा लागलोय. तिथनं गावाकडं ती इकडं आली तिला आणि कसं होणार आहे सगळी विचारणार. मग त्यामुळं ती गावातच राहिल्या, तिथंच भाड्यानं घेऊन राहिल्या. त्यामुळं मला माझं स्वतःचं घर पाहिजे, दुसरं काही नको. मी सगळ्यांकडे हात जोडून तेवढंच विनंती करते की माझं घर होईपर्यंत मला सपोर्ट करा. मला घर पाहिजे, दुसरं मी यूट्यूबच्या ह्याच्यातनं काही करणार नाही. कारण घर नसेल तर काय हाल होत्यात ते मी स्वतः आत्ता अनुभवले. ज्यावेळी मला ऑपरेशन झालं माझं, त्यावेळी मला कुठंच राहायला आसरा नव्हता. खूप महत्त्वाचा आहे आसरा. त्यामुळं प्लीज 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 सगळ्यांनी सपोर्ट करा आणि लाईक कमेंट करा. प्लीज तुम्हाला हात जोडून परत मी विनंती करते. चला बाय.